नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आपल्याला सर्वांना उत्सुकता लागलेली जी आहे, चौथी आणि सातवीचा आपला जो निकाल कधी आहे त्याबद्दल. तर ही जी चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिप निकालाची जी तारीख होती ती अंदाजित जे सांगितल्याप्रमाणे आणि वेबसाईटवर जे सांगितलं की जूनमध्येच लागणार आहे. PUPPSS जे की आपण तिथून फॉर्म भरलेला आहे त्याच्या आधारित मी सांगितली होती की बाबा 10 तारखेच्या आसपास 10-12 तारखेच्या आसपास हा निकाल लागण्याची शक्यता आहे. 10 ते 15मध्ये लागण्याची शक्यता आहे, परंतु अजूनही 12 तारीख आहे, निकाल अजूनही आला नाही. आता पहा, उद्या शनिवार आहे, एक तर उद्या 13 तारखेला लागेल, नाही तर पुढच्या आठवड्यात म्हणजे 15 ते 20 तारखेच्या दरम्यान हा निकाल लागू शकतो अशी अपेक्षा करू, कारण हा निकाल जूनमध्येच लागणार आहे. त्याच्यानंतर काही त्रुटी असतील आपल्या याच्यामध्ये तर त्या आपल्याला करायला टाईम देतीलच. ठीक आहे. भरपूर जणांचे असे मेसेजेस असतात की सर अपडेट ज्या काही आहे का, झालं का, त्यामुळे मला पुन्हा पुन्हा यावं लागतं. आता काही जणांचं असं राहतं की पुन्हा पुन्हा तेच व्हिडिओ येत आहेत, पण भरपूर जणांचे रिक्वेस्ट असते सर 2 दिवसाला 4 दिवसाला एखादा तरी एक छोटासा व्हिडिओ करत जा आणि आम्हाला त्याच्याबद्दल माहिती होत जाईल. त्याचप्रमाणे तर आजचा व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगतो की जो स्कॉलरशिपचा निकाल आहे आपला चौथी आणि सातवीचा, जो की तुम्ही मला माहिती आहे की खूप प्रतीक्षा करत आहात हा निकाल जाहीर होईल, तर तो पुढच्या आठवड्यात नक्कीच जाहीर होईल. याची निश्चित अशी डेट मी नाही सांगू शकत, कारण आधिकारिक वेबसाईटवर आलेलीच नाही. मी एक कोणती तरी डेट सांगेल आणि ती डेट नाहीच आहे, तर म्हणजे निश्चितच झालेली नाही, तर त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही आहे. त्याच्यामुळं हा निकाल एवढंच मी नक्की सांगू शकतो की निकाल हा पुढच्या आठवड्यात शनिवारपर्यंत नक्की लागेल. ह्या शनिवारपर्यंतच अपेक्षा होती, 13 तारखेपर्यंत. तर ह्या 13 तारखेला नाही लागला तर नक्कीच पुढच्या आठवड्याच्या 15 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत हा निकाल लागणार आहे. ज्यांनाही चांगले मार्क पडले त्या सर्वांचं अभिनंदन, आणि ज्यांना मार्क कमी पडले त्यांनी खचून जायचं नाही. पुढच्या वर्षीच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये आपण अजून अभ्यास करायचा आहे, थोडा जास्त वेळ द्यायचा आहे अभ्यासाला, आणि पुढच्या वर्षीच्या परीक्षेमध्ये आपल्याला नक्कीच यश मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांना मार्क चांगले पडले त्यांनी असाच अभ्यास आपला कंटिन्यू ठेवायचा आहे, आणि पुढच्या वर्षीच्या ज्या परीक्षा येणार आहेत म्हणजे चौथीला नवोदय परीक्षा आणि सातवीच्या जी मुलं जातील ते 8वीला त्यांना NMS परीक्षा, या 2 परीक्षा राहणार आहेत. त्याचा नक्कीच तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा. सध्याच्याला ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.